या काळात वल्लरीची साथ तुलाच द्यावी लागेल। या काळात तिचा हात घट्ट धरून ठेव। हा नारळ आणि धागा आपलं काम करेल, पण काहीही झालं तरी हा धागा तुटता कामा नये। हे संकट अतर्क्य आहे, अमानवीय आहे। अहो काही नाही, लालीशी बोलते मी, तिला आत बोलवते। सासूबाई जोरात ओरडतात। काल रात्री पाहिलं नाही का कशी चालत होती झोपेत ते। मी 100% सांगते तिचं डोकं ठिकाणावर नाहीये, तिला आजार झालाय कसला तरी आजार। वल्लरीला खरंच काय मेंटल प्रॉब्लेम असेल का? कारण ती जे वागते ना ते खूपच विचित्र आहे। डॉक्टरांची मदत घ्यायला हवी का मी? तुला भास होत असतील। ही बावली इथे काय करते? ही बावली इथे, ही लालीची बावली आहे। म्हणजे काल रात्री मला भास नव्हता झाला, लाली खरंच इथे होती। लाली, लाली कुठे आहेस तू? लाली, हॅलो। हो मी येते, मी पोचतेच आहे। वल्लरी हल्ली काहीतरी विचित्र वागते हे नक्की, पण वल्लरीला खरंच भास होत आहेत का? पण हे कळणार कसं? तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल। पण डॉक्टरांकडे घेऊन जाताना तिला नक्की काय सांगू? काय कारण सांगून तिला मी डॉक्टरांकडे नेऊ? नाही, त्याआधी मलाच खात्री करून घेतली पाहिजे। किती क्यूट दिसतेस तू। आणि हलव्याचे दागिने खूप मस्त दिसत होते ना तुला। स्पेशली हे गळ्यातलं बघ ना, किती क्यूट दिसतंय। काय मस्त आलाय ना फोटो। बघू, हे बघ ना। आणि त्याच्या हर्षित दादांच्या आईने किती मस्त गिफ्ट पाठवलं ना तुझ्यासाठी। तुमचा पहिला सण आहे म्हणून। स्वामी, तुमच्या कृपेने सगळं छान होतंय आता। काकू किती छान वागतात ना आता तुझ्याशी। खूप छान वागतात। हे बघ हर्षित, आपला फोटो बघ ना, किती गोड आलाय। छान दिसतोय ना एकत्र। तुमच्या दोघांचा फोटो पण छान आलाय बरं का। छान दिसताय एकत्र, हे बघ। तेजा नाही हा, ते प्रेरणा किती छान दिसते। मी बघ ना कसा दिसतोय। प्रेरणा ऐक ना, मी काय म्हणतो की एक वीक घेऊ का मी केसांचा? नाही नाही, एक नाही आपण ना 2-4 वीक घेतो मी।
वेगवेगळे हेअरस्टाईलचे, म्हणजे काय कर्ली, लांब केस, छोटे केस, असं छान दिसेल ना मी? केस मी एक मिनट, अजित अजित, वो तुम्हारे हेयर ऑयल का क्या हुआ? तेल जो लगा रहे थे ना तुम? अरे वो है, अरे ते महाग आहे खूप, ते नको. अरे आणि ते केस ना हळूहळू उगवतात, त्यामुळे नको. वीक घातला की कसा इन्स्टंट रिझल्ट. झालं बोलून तुझं? झालं का? मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं हा विषय परत काढायचा नाही. 8,000च्या हेअर ऑइलची गरज नाहीये. हळूबिळू काय बोलू नकोस. हेअर ऑइलची गरज नाही आणि वीकची तर त्याहून काही गरज नाही. तू मला उगाच चिडायला लावू नको हा. माझ्यासाठी आणि पिल्लूसाठी चांगलं नाहीये ते. तुझ्यामुळे राग येतोय मला आता. तू जसा आहेस तसा मला आवडतोस. असं असूनही माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. किती वेळा सांगू आता तुला? एक मिनिट. असं म्हणजे असं ना प्रेरणा, तुला नाही कळत का? अगं तू किती छान केस, मी काहीच नाही. केस कसं दिसतं, विचित्र दिसतं प्रेरणा. हे बघ, मला विग हवाय. ऐका तुम्ही, मला विग हवाय म्हणजे हवाय. मी काय मागतो तुझ्याकडे? काय अपेक्षा आहेत माझ्या? एक वीक नाही देऊ शकत तुम्हाला? श्वास नको घेऊ, तू वीक दे मला. प्रेरणा, हाँ, सुनिए, वो जो कह रहा है ना सही कह रहा है. अजित, तू टेन्शन घेऊ नको. मी तुला तुझ्या बर्थडेला विग देतो. हा, असा वाला विग. हा, मग आपण हो अजित, एकदम करेक्ट आहे तुझं. नाही म्हणजे विग तुला हवाय ना, तर मग तू घ्यायलाच पाहिजेस. आता उद्या समजा तुम्हाला मुलं झाली, है ना, ती मुलं मोठी झाली तर ऑकवर्ड होऊ शकतं. सो युअर राईट. तुला हवं ते कर, तू घेतलाच पाहिजेस विग. कोण माणसं आहात तुम्ही? हा? तू माझी मैत्रीण आहेस ना? हर्षित दादा, भाई है ना आप मेरे, तो उसकी साइड क्यों ले रहे हो आप? नाही, त्याची बाजू घेण्याची काही गरज नाही. विग बिगची काही गरज नाहीये. तुम्ही कुठली मैत्रीण आहेस ग तू? का वाईटावर उठली आहेस आमच्या? हे बघ, विगची काही गरज नाही. मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते, विग बिग काही मिळणार नाहीये. प्रेरणा, तू वाद घालू नकोस. प्रेरणा, मला वीक पाहिजे. मी वीक मध्ये सुंदर दिसतो, मला माहितीये. किक मारली. कोण? बाळाने पहिल्यांदाच किक मारली. काय किक मारली? हो. किक मारली? आपल्या बाळाने kick मारली. तुला कसं कळलं किक मारली? ते म्हणजे काय दुखलं तुला की काय त्रास झाला? काय झालं? पोटात आहे माझं बाळ. एक मिनिट. तुला प्रेग्नंट होऊन फक्त 14 आठवडे झालेत आणि 14व्या आठवड्यात कुठल्याही बाळाचे ऑर्गन्स पण डेव्हलप झालेले नसतात. कुठून मारेल ग बाळ किक? आणि मुळात अजून एक गोष्ट, तुला पोट तरी दिसतंय का बाळाने किक मारायला? प्रेग्नंट तू आहेस का मी आहे तेजा? हे सांग ना, तू आहेस का मी आहे? मी आहे ना? बाळ माझ्या पोटात आहे ना? बाळाने किक मारलेली मला जाणवणार आहे का तुझ्या इंटरनेटला जाणवणार आहे? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं इंटरनेट जे सांगतं ना ते प्रत्येक वेळेस करेक्ट असतं असं अजिबात नाहीये. माझ्या बाळाने किक मारली ना, बघितलंस ना पिल्लू? या तेजा मावशीला तर काही पडलेली नाही, हर्षित दादांचा तर काही संबंधच नाही. आणि तुझे बाबा वीक हवाय त्याला, तुझ्या बाबांना वीक हवाय, तो घेऊन देऊया आपण. आपली कोणाला काळजी नाहीये. आपल्याशी सगळे असेच वागतात. शांत हो जाइए. आपको कुछ चाहिए क्या? पानी, जूस वगैरह मैं ला के देता हूँ. हो, आणि हे बघ, आय एम सॉरी, खरंच सॉरी. मला कळलं नाही. तुला काय हवंय सांग. काही खायला हवंय, प्यायला हवंय, ज्यूस? मी हवं ते बनवून द्यायला तयार आहे. तुला सांग काय करू तुझ्यासाठी? लोणचं आणू तुला? लोणचं आवडतं ना खूप. खरंच सॉरी. मला नको वीक. काय झालं? हसतेस का तू? काय होतं? कसं फसवलं तेजा? यावेळेस तुझ्या इंटरनेटनी करेक्ट सांगितलं होतं. मी आणि पिल्लूने तुमची फिरकी घ्यायची ठरवली. तुम्ही तिघं मिळून मला त्रास देत होतात ना विग वरून, म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं तुमची फिरकी घ्यायची. मी बोलत होते, मी सांगत होते की पिल्लू पाहिलंच ना तेजा म्हणजे कसली भेडी आहे, कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवते. ओळखलं होतं, मी ओळखलं होतं, कळलं ना? चल, काय प्रेरणा काय?
काका मी काय बोलतो ते एखादी लहान मुलगी हरवली आहे अशी काही बातमी किंवा चर्चा काय ऐकली का तुम्ही म्हणजे लांब केस सुंदर दिसणारी अशी लहान मुलगी लहान पोरगी हां आणि गायब झालेली नाही 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 अरे बाप्पा पण तुम्ही काहून विचारलेले लहान मुलगी आहे ना काळजी वाटते म्हणून विचारतोय एकदा आठवून बघा ना तुम्ही प्लीज या गावात नाही आम्हाला नाही माहिती काकू एखादी लहान मुलगी हरवल्याची बातमी ऐकली आहे का तुम्ही 7-8 वर्षांची नाही नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर तारे. आता तुम्ही उद्यापासून तुमच्या कंपनीमध्ये पुन्हा जॉईन होऊ शकता. थँक्यू सो मच वल्लरी मॅडम. अहो हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. अहो मी तर लिटरली ना आशाच सोडून दिली होती पण माझ्या बायकोने तुमचं नाव सजेस्ट केलं आणि बरं झालं मी तिचा सल्ला ऐकला. वल्लरी मॅडम अहो खरं तर यांना यांच्या कंपनीने असं तडकाफडकी कामावरून कमी केल्यानंतर आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं म्हणून सांगू. खरं तर यांची काही चूक नसताना हा असा अन्याय झाला पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यालच. आज आम्ही खऱ्या अर्थाने आपला हा सक्सेस सेलिब्रेट करणार आहोत. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. येतो मॅडम. येतो. किती छोट्या छोट्या मोमेंट्स असतात ना आयुष्यात सेलिब्रेट करायला. छोटे छोटे आनंद. हे सगळं आम्ही पण केलं पाहिजे. बिचारे हे गेले काही दिवस खूप दुर्लक्ष झालंय माझं यांच्याकडे. बाळाची किती आस लागून राहिली त्यांना. आज काहीतरी छान प्लॅन केलं पाहिजे मी. हां हॅलो बोल ना. हॅलो, ऐका ना, आज तुम्ही घरी लवकर येऊ शकाल का? मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करते. वल्लू मला आज घरी यायला थोडा उशीर होईल. काय की एका कंपनीच्या सर्वेचं काम आलं. मला माहीत नाही इथून सुटका कधी होईल. कदाचित उद्याची दुपार उजाडेल. आय एम सॉरी मी तुला काही न सांगता निघालो. मी आल्यावरती सगळं एक्सप्लेन करतो तुला. ओके बरं ठीक आहे, हरकत नाही, चालेल. बाय. हां बाय ठेवतो बाय. गुरुजी ऐका ना, इथे एखादी 7-8 वर्षांची मुलगी हरवली आहे असं काय ऐकलंय का तुम्ही? नाही. आठवून बघा ना एकदम. म्हणजे लांब केस आहे तिचे. लाली नाव आहे तिचं. लाली? या गावात लाली कोणी नाहीये. ठीक.
या वकिलीन बाई आलात तुम्ही. आज काय म्हणतोय तुमचं तब्येत पाणी? बरं वाटतंय ना? नाही म्हणजे मी का बरं विचारते, जर तुम्हाला बरं वाटत असेल तर तुम्ही जरा स्वयंपाक पाण्याचं बघाल. नशीनच बरं वाटत तर मग मला बघाले बरं. कसं आहे आजकाल तुम्हाला कोणीतरी दिसतं, कोणाचे तरी तुम्हाला भास होता, मग तुम्हाला चक्करच येते, मग तुम्ही बेशुद्धच पडता, मग तुमची तब्येतच बिघडते. मग मला म्हातारीलेच सगळं स्वयंपाक पाण्याचं बघायला लागतं ना. आता बरं वाटत नसेल तर सांगी दे, मी करते आपले टुकू 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 टुकू. हा झालं तुमचं सासूबाई. हे बघा, मी तुम्हाला कालही सांगत होते मला भास होत नाहीयेत आणि आजही मी तेच सांगेन. लालीची बाहुली सापडली आहे मला खाली. सांगत होते ना काल मला काही भास होत नाहीयेत म्हणून. ती तिचीच बाहुली आहे, मला खाली सापडली. तुम्ही माझं ऐकतच नाही. मिळाला पुरावा, बसला विश्वास, बघा तुमच्या डोळ्याने. हो हो सांगते तर ऐकत नाही मला. देवा वाच. मी बघते, पाहते. सासूबाई काय करताय तुम्ही? पाडलीत ना बाहुली खाली. बाहुली पडली ना, सर सांभाळून. तुटली असती म्हणजे. मी बघते, तुम्ही बसा. आले. अरे तुम्ही दोघी जणी आता. बरं ऐक वल्लरी, एक खूप मस्त प्लॅन बनवलाय आम्ही. खूप दिवस झाले आपण तिघींनी मिळून चिलच नाही केलंय. तर आम्ही असा प्लॅन करत होतो की आज आपण तिघी जणी मिळून एक नाईट आउट मारूया छान. डोंट वरी, मनोजला कॉल केला होता, त्याने हो सांगितलंय. कारण त्यांना घरी यायला खूप उशीर होणार आहे हा निरोपही त्यांनी दिलाय. त्यामुळे ते म्हणले उलट जा तुम्ही वल्लरीला घेऊन, तिलाही मज्जा येईल. बरं ठीक आहे, पण हर्षित दादा, अजित भाऊजी त्यांचं काय? अगं हर्षित आणि अजित एक ॲक्शन फिल्म बघायला जाणार होते आणि मला म्हणाले की तू येतेस का. मला काही इंटरेस्ट नव्हता. तिला विचारलं पण ही आत्ता या अवस्थेत बघू शकत नाही ड्रामा वगैरे, ॲक्शन ड्रामा. आणि मग नंतर तो म्हणाला की लेटच होणार आहे मला यायला, तर मी अजितकडेच जातो आणि तिकडेच झोपतो. थोडक्यात काय, ही मुलं बॉईज नाईट आउट करणार आहेत ना, मग आपण आपला गर्ल्स नाईट आउट उरकून घेऊया. मस्त गप्पा मारत बसूया रात्रभर. आधी मारायचो ना तशा. हो पण घेऊन जा वल्लरीले. वल्लरी जा त्यांच्या बरोबर. हा प्रेरणा घेऊ जा इले. मस्त रात्रभर मज्जा करा, गप्पा मारा. हा पाहिजे तर आत्ताच घेऊन जा. हा जा ग वल्लरी जा. सासूबाई स्वयंपाक करायचा ना, तेवढा करते मग जाते. हो ते स्वयंपाकाचं काय एवढं, मले मेलेले म्हातारीले कितलक लागतं खायला. एवढंस मी करी घेईन मामा. तू मी तिकडेच खाणार असाल ना. जा जा जा. ठीक आहे मग चल. आता चल चल चल. बरं ठीक आहे, चला. वल्लरी मागे वळून काय बघतेस, चल ना.
काही झालंय का? नाही काही नाही चला